घोषणा देऊ लागले. त्या म्हणाला 33 कोटी देव सोमेश्वर मंदिराच्या वरून गिरट्या देऊ लागली. म्हणले चंपावती नगरीमध्ये सोमेश्वर मंदिरामध्ये काय प्रकार आहे? अहो म्हणले काला आहे. म्हणले काला म्हणलं चला, ज्याला काला मिळतो तोच भाग्याचा आहे, बाकीचे सगळे दुर्दैवी आहेत करंच्या कपाळाचे. चला 33 कोटी देव काल्याचे असे आले. पण कृष्णाने सांगितलं यांना काला द्यायचा नाही, कारण हे कीर्तन ऐकायला आले नव्हते. दुसरी गोष्ट यांना काला मान्य नाही, सर्वांना सारखा अधिकार द्यायचा यांना मान्य नाही. ते म्हणते आम्ही देव ते देवच आणि तुम्ही जीव ते जीवच. कारण तुम्हाला लहान ठेवल्याशिवाय आणि आम्ही मोठे झाल्याशिवाय तुम्ही आमच्या पाया कसे पडता? तुमचा ना आमचा सारखाच अधिकार म्हणल्यावर मग कोणी कोणाच्या पाया पडायचे? म्हणून हा विषम भाव जो आहे समाजातला, हा सारखा टिकवून ठेवणं हे 33 कोटी देवांचं काम आहे. आणि काल्यामध्ये तर तो विषम भाव नाही, तो समभाव आहे. आणि म्हणून 33 कोटी देव काला घ्यायला आले, पण त्यांच्या मनातला विषम भाव लक्षात घेऊन कृष्णाने सांगितलं यांना काला द्यायचा नाही. मग ते म्हणले आता हे लोक जेवल्यानंतर हात धुवायला कुठे जाणार? म्हणले बिंदुसरा यमुना. बर म्हणले मग त्यांचे खरकटे हातात धुतल्यावर हाताचं खरकट पडलं, आपण मासे होऊन ते खाऊ, पण काला मिळाला पाहिजे. मग काल्याची असे देव जरी झाले मासे. पण कृष्णाने सांगितलं जेवण केल्यानंतर खरकटे हात धुण्यासाठी यमुनेवर बिंदुसरेवर जाऊ नका. मग एकदा पेन घ्या म्हणून जो होता त्याने विचारलं, आम्हाला मग हे खरकट्या हाताचं काय करायचं? त्यावेळेला कृष्णाने सांगितलं इथं पुसा. पेन घ्या. तेव्हा म्हणला देवा इथं पुसण्याच्या ऐवजी असे पुसले तर नाही का जमायचं? देवाने सांगितलं कुठं बी पुसू नका, मी सांगतोय तिथंच पुसा. म्हणले का? म्हणले या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक देवता बसलेली, पण ही जागा मात्र आरक्षित आहे. मग तिथे हात पुसल्यानंतर तो काला देवाला पोहोचत नाही. अशी जागा देवाला काला मिळाला नाही. देव हिरमुसल्याने झाले आणि अपमानित होऊन परत गेले. परत देव निघाले. तेव्हा आमच्या या सोमेश्वर भगवंताच्या दरबारातल्या सर्व भक्तजनांनी एकच बोबाटा केला, अरे हुर्रे 33 कोटी देव, अमृत पिणारे देव, स्वर्गात राहणारे देव. काय स्वर्गातल्या रंभा काय, उर्वशी काय, तिलोत्तमा काय, नेमका काय, काय त्या नर्तिका आणि काय ते गंधर्वाचं गायन आणि काय तिथं वाद्य आणि काय संगीत, काय स्वर्ग. त्या स्वर्गातले हे भोगवटादार 33 कोटी देव. पण त्यांच्यापेक्षा या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही सामान्य जीव जन्मलेले त्या देवापेक्षा सुद्धा भाग्यवान आहेत. आम्हाला काला मिळतोय. वैकुंठात स्वर्गात काला नाही. म्हणून या सर्व भक्तगणांनी या 33 कोटी देवांना वाकोल्या दाखवायला सुरुवात केली. वाकोल्या ब्रह्मादिका आणि उत्तम लोकात. मी जसा वाकोल्या दाखवित तसे सगळेजण वाकोले. विठ्ठल विठ्ठल Hello.